ऑफ इंडिया. मग त्याचं मिनिंग काय भाऊ? रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणजे काय? तर या देशाचा जो राजा आहे, या देशाचा सर्वोच्च जो कोणी व्यक्ती असेल, तो व्यक्ती हे परंपरागत नसून तो या देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा अधिकाराची बजावणी करून या जनतेने निवडलेला जो कोणी राजा असेल, तो काय असेल? या देशाच्या सर्वोच्च गादीवरती बसलेला असेल. लक्षात आलं? तर हे त्याचं पाठीमागचं हे आहे उद्देश. म्हणून आता आपण जर का बघितलं तर जेव्हा संविधान अंमलात आलं, जेव्हा वोटिंगचं आपल्याला राईट देण्यात आलं, त्यावेळेस मतदान करण्याचा जो अधिकार होता तो 21 वर्ष होता. हे आपल्याला माहिती आहे. ज्या व्यक्तीचे 21 वर्ष पूर्ण झाले तेच व्यक्ती त्या ठिकाणी मतदान करण्याचा त्या ठिकाणी अधिकार होता. पण ज्या वेळेस 1988 मध्ये 61वी घटनादुरुस्ती जेव्हा अमेंडमेंट करण्यात आलं, त्यावेळेस